मित्रांनो, आज मी तुमच्याशी म्युच्युअल फंड या विषयावर बोलणार आहे. तर जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे दोन प्रकार असतात. एक असतो डायरेक्ट. तर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करून त्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि दुसरा जो प्रकार असतो तो असतो इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये म्युच्युअल फंड हा प्रकार येतो. म्हणजे ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायला किंवा बाकी सगळ्या गोष्टी करायला वेळ नसतो, ते लोक म्युच्युअल फंड थ्रू शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. तर जे म्युच्युअल फंड असतात, तर म्युच्युअल फंड कंपन्या असतात. त्या कंपन्या काय करतात, पर्टिक्युलर फंडसाठी एक फंड मॅनेजर अपॉइंट करतात. आणि तो जो फंड मॅनेजर असतो तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास एकदम तज्ज्ञ असा असतो. तो तुमचा पैसा वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्याच्या समजुतीने आणि त्याच्या रिसर्चनुसार तो गुंतवत असतो. आणि तो त्यामध्ये बारकाईने निरीक्षण करत असतो आणि त्यामध्ये त्याला जर वाटेल त्यानुसार तो त्याच्या आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये तो बदल करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी करण्यासाठी तो त्या बदल्यामध्ये एक छोटंसं लहान शुल्क आपल्याला आकारत असतो, ज्याला आपण टोटल एक्सपेन्स रेशो असं म्हणतो. भारतातील जी इक्विटी म्युच्युअल फंड आहे, हे आत्तापर्यंत जर ॲव्हरेजली आपण कॅल्क्युलेट केलं तर 18 ते 20% आपल्याला इयरली रिटर्न, जर लाँग टर्मचा आपला व्ह्यू असेल, एक 10 वर्ष आणि त्याच्या पुढचा जर व्ह्यू असेल, तर आपल्याला 18 ते 20% रिटर्न याच्यामध्ये मिळतात. आणि म्युच्युअल फंडमध्ये जर बघायला गेलो आपण, तर त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे इक्विटी म्युच्युअल फंड. इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय, की टोटल जे आपलं ॲलोकेशन असतं, समजा उदाहरणार्थ तुम्ही जर ₹1,00,000 इन्व्हेस्ट करतायत लमसममध्ये, तर 1 रुपये हे टोटल इक्विटीमध्ये टोटली शेअर्समध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट होत असते. तर त्याला आपण इक्विटी म्युच्युअल फंड म्हणतो. त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक असतो ओपन एंडेड फंड आणि दुसरा असतो क्लोज एंडेड फंड. तर ओपन एंडेड फंड म्हणजे काय, की आपण आज इन्व्हेस्टमेंट केली आहे, तर आपल्याला जेव्हा वाटेल आपण तेव्हा ती आपली रक्कम काढू शकतो. ती रक्कम आपण पूर्ण काढू शकतो, पार्शली काढू शकतो आणि जेवढी आपल्याला वाटेल तेवढी रक्कम त्याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार काढू शकतो. फक्त 1 वर्षाच्या जर आतमध्ये आपण ओपन एंडेड फंडमध्ये विड्रॉल करतोय, तर आपल्याला 1% हा एक्झिट लोड लागत असतो. दुसरा जो प्रकार आहे तो आहे क्लोज एंडेड फंड. क्लोज एंडेड फंड म्हणजे काय असतं, की पर्टिक्युलर डेटची मॅच्युरिटी त्याच्यामध्ये असते. उदाहरणार्थ काही फंड्स असतात जे की 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष हे लॉक असतात. आणि काही जरी केलं तरी त्यामधनं आपण एक्झिट करू शकत नाही, म्हणजे आपण विड्रॉल करू शकत नाही. त्या फंड्सला आपण क्लोज एंडेड स्कीम्स किंवा क्लोज एंडेड फंड्स म्हणतो. तर माझं प्रत्येकाला सजेशन असतं, की तुम्ही तुमची रक्कम शक्यतो ओपन एंडेड फंडमध्ये टाकलेली बेटर आहे. कारण उद्या समजा उदाहरणार्थ क्लोज एंडेडमध्ये तुम्ही रक्कम टाकली आहे 5 वर्षाच्या क्लोजिंगमध्ये आणि 2 वर्षानंतर तुम्हाला जर आवश्यकता लागली तर तुम्हाला ते पैसे भेटले पाहिजेत. तर क्लोज एंडेडमध्ये असं होत नाही. ओपन एंडेडमध्ये तुम्ही ती रक्कम काढू शकता. तर माझं सजेशन असं असतं प्रत्येकाला, की तुम्ही ओपन एंडेड या स्कीममध्ये तुम्ही गुंतवणूक करायला पाहिजे. तर म्युच्युअल फंडमध्ये पहिला आपण बघितला इक्विटी. दुसरा प्रकार असतो डेप्ट फंड. डेप्ट म्हणजे काय, की जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट ज्या स्कीम्स असतात त्याच्यामध्ये ती इन्व्हेस्टमेंट होत असते. तर निश्चितच डेप्ट फंडमध्ये आपल्याला कम्पेअर केलं इक्विटीपेक्षा तर रिटर्नच्या स्वरूपामध्ये खूप कमी रिटर्न मिळतं. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, की इक्विटीमध्ये 18 ते 20% तुम्हाला रिटर्न ॲव्हरेजली मिळू शकतं लाँग टर्ममध्ये. पण डेप्ट फंड जे असतात ना, त्याच्यामध्ये तुम्हाला एक नियर अबाउट 7-8 जे एफ डीचे रेट आहेत त्याच्यापेक्षा 1% ऑर मोर दॅन 2% ह्याच्यामध्ये रिटर्न आपल्याला मिळू शकतात आणि मिळतात. तर बरेचसे जे लोक आहेत, जे रिटायर झालेले लोक आहेत किंवा ज्यांना रिस्क अजिबात नको आहे, त्यांच्यासाठी डेप्ट फंड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डेप्ट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तिसरा जो प्रकार आहे तो आहे हायब्रिड फंड्स. हायब्रिड म्हणजे काय, नावातच आहे की
त्याचं प्रोपोर्शन आहे. उदाहरणार्थ 75% तुम्ही हायब्रिड तुमच्या डेब्टमध्ये घेऊ शकता, 25% तुम्ही इक्विटीमध्ये घेऊ शकता किंवा 50-50 घेऊ शकता. असे काही फंड्स आहेत की ज्याच्यामध्ये त्याचं प्रोपोर्शन ठरलेलं आहे की 75-25 असं प्रोपोर्शन आहे. तर अकॉर्डिंगली दॅट की हायब्रिडमध्ये पण तुम्हाला नियर अबाउट 8 to 10% रिटर्न मिळू शकतं कम्पेअर केलं आपण तर इक्विटीच्या. जे लोक सेफ मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, रिटर्न मला कमी आले तरी चालतील पण माझी रक्कम ही सेफ असली पाहिजे, याचं हे जे ज्या लोकांचं म्हणणं आहे त्या लोकांसाठी हायब्रिड फंड्स आपण सजेशन करू शकतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे बॅलन्स्ड फंड. बॅलन्स्ड फंड म्हणजे काय की मार्केटच्या चढ उतारानुसार जो फंड मॅनेजर आहे तो या फंडला बॅलन्स करतो. फॉर एक्झाम्पल, मार्केट जर खूप पडलेलं असेल तर त्यावेळेस ती जी रक्कम आहे ती रक्कम तो त्याच्या रिस्क कॅटेगरीनुसार तो त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकतो, इक्विटीमध्ये पोर्शन, आणि डेप्टमध्ये वाढू शकतो किंवा डेप्टमधलं कमी करून इक्विटीमध्ये वाढू शकतो. याला बॅलन्सिंग म्हणतो. आणि ह्या फंड्स असे भरपूर आहेत की त्याच्यामध्ये आपण बॅलन्स याच्यामध्ये करू शकतो. तर मित्रांनो, हे सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की म्युच्युअल फंड काय आहे आणि म्युच्युअल फंडचे प्रकार कसे आहेत. तर एक तुम्हाला काही फॅक्ट्स आणि फिगर सांगतो. 1 डिसेंबर 2021चा हा डेटा आहे सेबीचा, ज्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये 1,85,00,000 लोक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्युच्युअल फंडमध्ये, जे की आपल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. तर आपल्याला याच्यामध्ये आणखीन जास्त लोक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांना सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये रिटर्न खूप चांगल्या प्रकारे आहे. थोडा अवेअरनेस क्रिएट करायचा आहे. पण दुसरा जो तुम्हाला फॅक्ट सांगणार आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. दुसरा फॅक्ट असा आहे की जी टोटल लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे रक्कम, ज्याला आपण AUM म्हणतो, म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट, ती जवळपास आहे 39 लाख करोड. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट खूप ह्यूज आहे. म्हणजे कमी लोकांनी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्युच्युअल फंडमध्ये. तर ही पण गुड साईन आहे. जे लोक म्हणतात ना की म्युच्युअल फंडमध्ये घाबरतात इन्व्हेस्टमेंट करायला, माझी रक्कम 1 लाख, 5 लाख, 10 लाख कशी टाकू, तर त्यांच्यासाठी आहे हे की 39 लाख करोड इन्व्हेस्टमेंट आहे लोकांची त्याच्यामध्ये. तर हे फॅक्ट्स आणि फिगर झालेलं आहे. तर बऱ्याचशा कंपन्या आहेत की लोकांना वाटत असेल की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कुठं करूया. तर तुम्ही 2 प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याच्यामध्ये. बँक एक तर, नाही तर मग जे काही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. काही कंपन्या आहेत, बँक आहेत, त्यांचं तुम्ही करू शकता. जसं SBI आहे, ICICI, HDFC आहे, आदित्य बिर्ला आहे, कोटक महिंद्रा आहे, निपॉन इंडिया आहे, ॲक्सिस आहे, UTI आहे, IDFC आहे आणि DSP. हे टॉपचे 10 AMCs आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, ज्याचा जे AUM साईज आहे ती पण खूप मोठी आहे आणि बिग आहे. जर तुम्हाला मी रिटर्नच्या बाबतीत जर बघू तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून रिटर्न सांगतो की ॲक्सिसचा एक मिड कॅप नावाचा फंड आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय की जर 1 वर्षाचं रिटर्न जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 26% रिटर्न आहे. आणि 2 वर्षाचा रिटर्न जर बघू आपण तर तो 40% आहे. 3 वर्षाचा रिटर्न जर पाहू आपण तर तो 23% आहे. 5 वर्षाचा रिटर्न बघितला आपण इयरली तर 19% आहे. 10 वर्षाचं जर रिटर्न बघितलं आपण तर 20.50, म्हणजे 20% त्याच्यामध्ये रिटर्न आपल्याला हे मागच्या 10 वर्षामध्ये भेटलेले आहेत. FD सोबत जर आपण कम्पेअर केलं तर FDचं रेट ऑफ इंटरेस्ट सध्या 5% आहे आणि तुम्हाला जर इथं 20% मिळत असेल तर 100% ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं बेटर आहे. इन्स्टेड ऑफ तुम्ही म्युच्युअल फंड आपले इन्स्टेड ऑफ FDपेक्षा तुम्ही ह्याच्यामध्ये करायला काही हरकत नाही आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला एक सांगतो की एक जे आहे लमसम कॅल्क्युलेटर ज्याला म्हणतो आपण, म्युच्युअल फंडचं लमसम कॅल्क्युलेटर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शो करून दाखवतोय की तुम्ही जर फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट केलेली असेल जर 2 लाख रुपये आणि आपण जर एक्सपेक्टेड रेट ऑफ इंटरेस्ट पकडला 20 वर्ष आणि जो तुमचा टेन्युअर आहे, टेन्युअर म्हणजे तुमचे वर्ष किती वर्षापर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत, तर 2 लाख रुपये एकदाच भरायचे. आज 2 लाख रुपये भरले आपण, 20 वर्षांनंतर त्या 2 लाख रुपयाचे तुम्ही जर 20% जर पकडले रेट ऑफ इंटरेस्टनी तर त्या 2 लाख रुपयाचे तुमच्या स्क्रीनवर रक्कम दिसतीये 1,05,65,506
एवढी रक्कम तुमची 20 वर्षामध्ये मिळते आहे. जे की तुम्ही कुठल्याही स्कीममध्ये किंवा कुठेही जरी तुम्ही इन्व्हेस्ट केलं, तर एवढी या प्रमाणामध्ये तुम्हाला रिटर्न कुठल्याही स्कीममध्ये मिळणार नाही आहे. तर मित्रांनो, हा माझा छोटासा प्रयत्न आहे, की तुम्ही जो म्युच्युअल फंडबद्दल तुमचे काही मिथ असतील किंवा तुमच्या काही गोष्टीमध्ये डोक्यामध्ये काही निगेटिव्ह फॅक्ट्स असतील, तर तुम्हाला सांगतो की अजिबातही घाबरण्यासारखं कारण नाही आहे. म्युच्युअल फंड हा सगळ्यात सेफेस्ट मार्ग आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचा. तर आजच आपला लवकरात लवकर तुम्हाला जर काही प्लॅन्स असतील तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. थँक्यू.